महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज जी9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज जी9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। बागलाण तालुक्यातील दाणे येथे कांदा चोरीची घटना समोर आली। बाजारात कांद्याचे दर वाढल्याने साठवण केलेल्या कांदा चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडतायत। येथील शेतकरी शांताराम गौतम भांबरे यांच्या नामपूर ताहराबाद रस्त्यावरील कांदा चाळ चांगला भाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी कांदा साठवून ठेवला होता। त्यातील काही कांदा बाजारात विक्री केला होता, उर्वरित कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने निवड करून कांदा साठवून ठेवला होता। परंतु अज्ञात चोरट्यांनी शिल्लक असलेल्या कांद्यापैकी 20 क्विंटल कांदा भरलेल्या कॅरेट सहित लंपास केलाय। सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आलाय। सध्या नामपूर परिसरात थंडीचा कडाका जाणवत असल्याने चोरटे आपला कार्यभाग साधतायत। आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास 70 ते 80 हजारांचं नुकसान झाले। कांदा पिकास बाजारभाव चांगला मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा आता कांदा पिकांकडे वळवल्याने शेतकरी हवालदिल झालाय। इथे मी भांबरे शांताराम गौतम भांबरे यांचा मुलगा कुणाल भांबरे बोलतोय। इथे या 488 गट नंबरमध्ये कांदा साठवणुकीसाठी आम्ही ठेवलेला होता चाळीमध्ये। तर 30 क्विंटल हा 32 क्विंटल कांदा हा चोरीला गेलेला असून आम्हाला सकाळी फेरफटका मारत असताना हा कांदा इथे जाणवलं की चोरी झालेला आहे। तर आमची वर्षभराची कमाई साठवणूक करून ठेवली होती। मार्केटला नेण्याच्या अगोदर अज्ञात चोरट्यांनी माल गायब करून दिला, म्हणजे चोरीला गेला, म्हणून आमचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं। आता पुढच्या पिकाची चिंता आम्हाला, म्हणजे भांडवल लागणारं जे होतं ते फक्त रोपासाठी सुद्धा बियाण्यासाठी, नवीन बियाण्यासाठी 22 हजाराचं बियाणं नवीन घेतलं असून त्याचे सुद्धा पैसे आम्ही व्याजाने उचलून आणलेले होते आणि एक संकट आम्हाला पुढे मोठं दिसलं आहे। न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नामपूर प्रतिनिधी सतीश कापडनीस।